द बेस्ट दोन्ही संघांना आमच्या लाडक्या प्रेक्षकांकडून उपस्थित मान्यवरांकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ऑन साइडला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो तो म्हणजेच काऊ कॉर्नरला आणि क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला 30 या सर्कलच्या बाहेर. पॉवर प्लेचे पहिलं षटक तयार होत असताना गोलंदाज ऋतिक. पहिला चेंडू गेम ऑन लेट्स प्ले. रिव्हर्स स्वीपचा अस्त्र बाहेर काढला. अपील होत असताना कॉट बँड या सिटीज आउट. पहिल्या चेंडूवरती रॉयल डकचा शिकार वाघाची शिकार जीत बोर बॅक टू द पॅव्हिलियन. अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फलंदाज जीत भोईर यांचा. टप्पा पडल्यानंतर जो अनुमान होता जीत यांचा त्या अनुमानाच्या जास्त हा चेंडू उचले घेत असताना बॅटची कडा घेऊन पाठीमागे खूप चांगलं आपण बघू शकाल रक्षण आणि ती कॅच त्यांनी घेतली योगेश पवार रक्षकाच्या भूमिकेमध्ये. पहिला धक्का पहिल्याच चेंडूवरती 0 धावसंख्या. निशांत 11 जीजी स्पोर्ट्स वाकळण हा संघ आपल्याला पाहायला मिळतो बॅटिंग करत असताना आणि या संघाचे पुरस्कर्ते ज्यांचं नुकतंच आमच्या मुख्य व्यासपीठावरती आगमन झालं. ग्रामीणचं आपण बघू शकाल हा चालता फिरता ATM असं त्यांना संबोधलं जातं आणि नेहमीच पारितोषिकांचा वर्षाव ते करत असतात. या संघाचे पुरस्कर्ते श्री राजू शेठ भोईर हे देखील या मॅचचा आनंद घेत असताना तुम्हाला पाहायला मिळतील आमच्या अतिथी कक्षामध्ये. अभि भोईर आला तिसऱ्या क्रमांकावरती जो आहे सध्या स्ट्रायकिंग एंडला. गोलंदाज ऋतिक तयार. एज आहे हवेमध्ये लिडिंग एज घेऊन पॉइंटला क्षेत्ररक्षक जज करतोय खूप चांगला झेल आणि झेलचीच्या स्वरूपात हा दुसरा धक्का 0 धावसंख्येवरती निशांत 11 जीजी स्पोर्ट्स वाकळण. तर 2 धक्के आता पाहायला मिळतात. अगोदर जीत भोईर आणि त्यानंतर फलंदाज माघारी परतला तो म्हणजेच अभि भोईर. कॉट बँड पहिला धक्का त्यानंतर आपण बघितलं तर झेलचीच्या स्वरूपात या ठिकाणी बाद होत असताना राहुल येत आहेत चौथ्या क्रमांकावरती नॉन स्ट्रायकिंग एंडला केतन म्हात्रे. केतनवरती जबाबदारी असेल आता. ऑन हॅट्रिक हा चेंडू आपण बघितला तर फुलर लेग ग्लान्स करत असताना शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दरम्यान हा चेंडू पाहायला मिळाला. एक सिंगल लेश धावफलकाचा श्री गणेशा. एक धावफलकावरती लेग स्टंपला हा चेंडू लेग ग्लान्स करत असताना आपण बघितलं रिप्ले मध्ये. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट. विकेट हॅट्रिक साठी 11 लागोपाठच्या 3 षटकारांसाठी पारितोषिक असेल 11,000 रुपयाचं. या संघाचे पुरस्कर्ते राजू शेठ भोईर यांच्याकडून. ऋतिक तयार होतो ओव्हर द विकेटने राहुल साठी. डाऊन द ग्राउंड बॅक टू द बॉलर. हा चेंडू वेगाने सरळ चालला क्षेत्ररक्षक येतो त्या ठिकाणी तेजस. खूप चांगलं क्षेत्ररक्षण तेजस कडून. नेहमीच आपण बघितलं असेल तेजसला आपल्या क्षेत्ररक्षणामधून 100% कमिटमेंट देत असताना खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी चेंडू अडवला. लॉंग ऑफला ते होते. लॉंग ऑनचं अंतर अगदी साईड स्क्रीनच्या समोर येत असताना आपण बघितलं त्यांना. खूप चांगला फटका राहुलच्या बॅटमधून सरळ बॅटने स्ट्रेट ड्राईव्ह. मिळतायत 2 धावा. 2 धावसंख्येनं धावफलक जाऊन पोहोचलं पुढे आता 3 या आकड्यावरती. ऋतिक पुन्हा एकदा तयार होतो ओव्हर द विकेटने. शफल झाला फुलर लेंथ आतमधली कडे घेऊन पाठीमागे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डायरेक्ट हुकलं त्या ठिकाणी. बॅकअप आहे स्वतः फॉलो थ्रो मधून गोलंदाज चेंडूवरती जात आहेत बॅकिंग साठी. धाव घेण्याची संधी नव्हती. आतमधली कडा घेऊन इनर एज घेऊन पाठीमागे चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दरम्यान. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. लगेचच आपण बघितलं तर डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. पॉपिंग क्रीज मध्ये पुन्हा एकदा परतत होता राहुल. धावसंख्या स्थगित 3 या आकड्यावरती. अखेरचा चेंडू अजूनही शिल्लक या षटकामधला. तयार होईल पुन्हा एकदा ऋतिक. ऋतिकने आतापर्यंत इकॉनॉमिकल गोलंदाजी केली.
फुलटॉस होता मिडॉनला, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी महेश. खूप चांगला क्षेत्ररक्षण गॅप शोधू शकले नाही, ऑन ड्राईव्ह करायचं त्या ठिकाणी राहुलला. धावसंख्या स्थगित आहे धावफलकावरती आणि आपण बघितलं तर पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक 3 या आकड्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इकॉनॉमिकल गोलंदाजी ज्यामध्ये आपण बघितलं डॉमिनेट करणारे बॅकफुटला ढकलणारी या निशांत 11 जीजी स्पोर्ट्स वाकळण संघाला. आघाडीला आपण बघितलं होतं जीत यंदा केतनच्या सोबतीला. जीत मात्र माघारी परतल्याच्या जीतने अगोदरच्या मॅचमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स केला. 36 धावसंख्येचं त्याने योगदान दिलं होतं. तो माघारी परतला, त्यानंतर आपण बघितलं माघारी परतत असताना अभि भोईरला. आणि आता केतनच्या सोबतीला आपण बघतोय राहुल. या दोन्ही फलंदाजांना पार्टनरशिप बिल्टअप करावी लागेल. आज ऋषी भोईर मात्र अनुपस्थित आहे. प्रदीप पाटील सारखा एक स्लॉगर देखील आज स्क्वॉड मध्ये पाहायला मिळणार नाही. निशांत 11 जीजी स्पोर्ट्स वाकळ्यांच्या आणि केतन आणि राहुल वरती आता ही जबाबदारी असेल या धावसंख्येला पुढे नेण्याची. आतापर्यंत फक्त 3-2 गडी बाद. वैभव तयार होतोय समोरच्यांकडून गोलंदाजीसाठी दुसऱ्या षटकामध्ये. चला स्पीडअप करायचं, खिडकाळे वेळेचं भान राखायचं आहे. 4 षटकांसाठी तुम्हाला 20 मिनिटं देण्यात आलीत. पहिला चेंडूवर फुल टॉस, बॅक टू दी बॉलर, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक योगेश आले. उचलला चेंडूला, फेक नॉन सेकंडला कॉल दिला केतनने आणि नक्कीच राहुल रन कंप्लीट करत असताना गुड रनिंग. दुहेरी धावसंख्येने धावफलक आता जाऊन पोहोचलं पुढे, ते म्हणजे 5 या आकड्यावरती. ऑन साइडला टीप मध्ये स्क्वेअर लेग, त्यानंतर मिड विकेट. लॉंग ऑनला आपण योगेशला बघतोय. चेंडू त्यांच्या हातामध्ये जसा आला, बॉडीचा बॅलन्स त्या ठिकाणी आपण बघितलं तर गेला होता. ग्लास करण्याचा प्रयत्न, येस इट इज आउट. अपील होत असताना आपण बघतोय आणि अंपायरने बोट आकाशाकडे केला. लागतोय तिसरा धक्का 5 या आकड्यावरती. रिव्ह्यू सिस्टम नाहीये. अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन असेल. आयोजकांची ही सूचना आहे. पाच या आकड्यावरती हा तिसरा धक्का निशांत 11 जीजी स्पोर्ट्स वाकळण संघाला. 3 धावसंख्येचं योगदान देऊन माघारी परतला केतन आणि वैभवला मिळणार आहे पहिलं यश. या षटकामध्ये वैभव आपल्याला पाहायला मिळतोय, ज्या वैभवने पहिल्या चेंडूवरती 2 धावा मात्र खर्च केला आणि त्यानंतर केतन सारख्या फलंदाजाला माघारी परतवलाय. नवीन फलंदाज होतो मैदानाच्या आतमध्ये किरण. केतन यांचे बंधुराज सध्या मैदानाच्या आतमध्ये. किरण देखील एक स्लॉगर नक्कीच आहे, एक पिन शीटर. परंतु या मॅच मध्ये आता टॉप ऑर्डर ढासळल्यानंतर पूर्णपणे जबाबदारी आहे मधल्या फलीमध्ये मिडल ऑर्डर वरती बॅटिंग करत असताना आता वाकळणच्या. धावसंख्या आतापर्यंत 5. दुसरं षटक प्रगतीपथावर. बॅकफुटला ढकलणारी गोलंदाजी सध्या होत असताना खिडकाळीच्या या गोलंदाजाकडून. वैभव वय वर्ष 17, प्रतिभावंत असा खेळाडू सध्या पाहायला मिळतोय. ऑन साइडला पूल केलाय, मिस टायमिंग, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पोहोचलाय. कॅशने घेतले, लागोपाठचा दुसरा धक्का देतो वैभव. या षटकामध्ये वैभवशाळी गोलंदाजी करत असताना वाकलनला दिलाय एकंदरीत 4था धक्का. किरण देखील माघारी परतला. पहिल्या चेंडूवरती आक्रमण त्याचं पाहायला मिळालं, परंतु पुलचा मिस टायमिंग फटका आणि स्क्वेअर लेगला तेजसने खूप चांगला झेल टिपला. वैभव लागोपाठचा दुसरा धक्का देतो आणि 5 या धावसंख्येवरती 4था धक्का आता बसलाय निशांत 11 जीजी स्पोर्ट्स वाकळणला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अक्षय इन ॲट नंबर 6. 6व्या क्रमांकावरती आलाय जो असेल नॉन स्ट्रायकिंग एंडला. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती गोलंदाज वैभव ऑन हॅट्रिक.
उडवला हवेमध्ये हा चेंडू सरळ लॉंग ऑन सीमारेषा पार. हाय हँडसम षटकार. षटकाराने धावफलक दुहेरी अंकामध्ये 11 या आकड्यावरती. दबावाला जुगारून या फटक्यांची नक्कीच गरज असेल आता. वैभव पुन्हा एकदा उचल हवेमध्ये मिस टायमिंग लॉंग ऑफ वरून करण पोहोचला चेंडूवरती कॅच घेतली. षटकाराचं प्रत्युत्तर दिलं वैभवनं. फलंदाज या ठिकाणी राहुल चाकळी संत. आतापर्यंत 3 धक्के देतो या षटकामध्ये आणि आतापर्यंत आपण बघितलं तर हा 5वा धक्का एकंदरीत लागलाय. वाकळणला नवीन फलंदाज येतोय उमेश न्यूमॅनिन जो असेल नॉन स्ट्रायकिंग एंडला. स्ट्रायकिंग एंडला आपण बघतोय अक्षयला. वैभव तयार ओव्हर द विकेट. ऑफ स्टंपच्या बाहेर होता चेंडू. इट इज वाईड. निगेटिव्ह डिलिव्हरी पाहायला मिळाली. अंपायरचा इशारा तो 1 रनने धावफलक जाऊन पोहोचलं पुढे ते म्हणजेच 12 या आकड्यावरती शफल झाले होते अक्षय. त्यानंतर आपण बघितला हा चेंडू ऍक्शन रिप्ले मध्ये देखील स्क्रीनवरती. फुलर लेंथ होता. वाईड यॉर्करचा प्रयत्न होता परंतु जी वाईडची रिटर्न क्रीज तिच्या बाहेरून हा चेंडू. 1 रनने धावफलक आतापर्यंत आपण बघतोय 12 या आकड्यावरती होता. हा चेंडू ऑन साइडला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता. ऑफस्टंपच्या बाहेर हा देखील चेंडू. हा चेंडू देखील निर्धाव. या षटकामध्ये धावसंख्या खर्च केली ती म्हणजेच गोलंदाज आपण बघितलं तर वैभवने एकंदरीत 9 धावा आणि 3 महत्वपूर्ण गडी बाद केलेत गोलंदाज वैभवने. 2 षटकांच्या खेळी जाऊन पोहोचलाय निशांत तिलवान वाकळण संघ 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 12 या आकड्यावरती. सन्मान करण्यात येईल. मी विनंती करेन प्रल्हादजी पाटील यांना जे माजी संघनायक आहेत पडले गावचे दादांच्या शुभ हस्ते दिलीपजी पाटील यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती म्हणजेच 12 या आकड्यावरती. 2 षटकांच्या खेरीस 12 धावा. उमेश आहे सध्या स्ट्रायकिंग एंडला. 12 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे या मॅच मधला आणि दोन संघर्ष करावा लागेल वाकलनच्या या दोन्ही फलंदाजांना कारण निम्मा संघ माघारी परतलाय. लोअर ऑर्डर सध्या मैदानाच्या आतमध्ये उमेश आणि अक्षय. तेजस तयार. फुलर लेंथ ऑफ स्टंपच्या बाहेर ऑन साइडला उचलण्याचा प्रयत्न मिस झाले. उमेश पहिला चेंडू निर्धाव. खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून काहीसा लांब पाचारण करण्यात आलं होतं फलंदाज उमेशला फ्रंट फुटला येण्यासाठी. ऑफ स्टंपच्या बाहेर शफल अगोदर झाला. फुल टॉस आहे गॅप मध्ये मिड विकेटला टप्पा घेतल्यानंतर हा चेंडू सीमारेषा पार. वेलकम फॉर 4 रन्स उमेश भोईर. म्हणजेच 16 या आकड्यावरती 16 रन्स. प्रोग्रेस इन थर्ड ओव्हर लॉस ऑफ फॉर दी 5 विकेट्स.
5 गडी बाद, 16 ही धावसंख्या. इथून काउंटर अटॅक चौकार तर आता आलाय. उमेशने इरादे स्पष्ट केले. तेजस पुन्हा एकदा तयार. थोडासा अडथळा पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्क वरती ते तयार होतील. पॉइंट तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर शॉर्ट कव्हर थर्ड मॅन फाईन लेग डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर आहे. त्यानंतर एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला, ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन काउ कॉर्नर आणि एक क्षेत्ररक्षक डीप मध्ये स्क्वेअर लेगला तयार होतोय तेजस. शफल झाला अगोदरच. बॅक टू दी बॉलर. नॉन सेकंडला डायरेक्ट हिट. येस इट इज आउट. पुढे सरसावला, क्रीज सोडली आणि माघारी परतो आता हा फलंदाज अक्षय. 16 धावसंख्या आणि 16 वरती आता हा 6वा धक्का. रिप्ले मध्ये आपण बघतो हेलिकॉप्टर फुलरलेनचा चेंडू अगदी बॅक टू दी बॉलर आणि त्यानंतरचं सेलिब्रेशन. तेजस अक्षय मात्र क्रीज सोडली आणि हे मैदान देखील त्याला सोडावं लागलं. मैदानाच्या आतमध्ये येतात मोतीराम भोईर. नॅट नंबर 8 8व्या क्रमांकावरती आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. चेंडू अजूनही शिल्लक आहेत. एकंदरीत या सत्रामध्ये 9, या षटकामधले 3. तेजस पुन्हा एकदा तयार होईल. ओव्हर द विकेट. पूल केला हा चेंडू. मिस टायमिंग. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तेजस चुकी नसेल. खूप चांगला झेल त्याने टिपला आणि उमेश भोईरच्या खेळीचा अंत. 7वा धक्का. मध्ये येतोय 9व्या क्रमांकाचा फलंदाज रुपेश. हे चित्र खूप कमी वेळेला पाहायला मिळतं कारण वाकलण संघाचा आपण विचार केला टॉप ऑर्डर मिडल ऑर्डर मध्ये खूप चांगले फलंदाज आहेत आणि खूप कमी वेळा आपण जर बघितलं असेल वाकलणची टॉप ऑर्डर ढासळल्यानंतर मिडल ऑर्डर देखील ढासळत असताना रुपेश आलाय 9व्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी. स्ट्रायकिंग एंडला आपण बघतोय मोतीराम भोईर यांना. तयार होईल तेजस. ऑन साईडला उचलण्याचा प्रयत्न होता, मिस झाले. टप्पा पडल्यानंतर वळण घेणारा चेंडू सरळ आपण बघितला तर विकेट किपर महेश पाटीलच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू या षटकामधला शिल्लक असेल. 16 for 7. 16 वरती हा 7वा गडी देखील बाद झाला. यावेळेला देखील टप्पा पडल्यानंतर हा चेंडू बाहेरच्या बाजूने वळण घेणारा ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न मिस. आणि या षटकाचा खेळ देखील संपन्न झाला. बॅटिंग करत असताना 3 षटकांच्या अखेरीस 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जाऊन पोहोचला निशांत 11 GG स्पोर्ट्स वाकळण हा संघ 16 या आकड्यावरती. स्लॉगरचं अखेरचं हे षटक अजूनही शिल्लक असेल आणि या षटकामध्ये जर आपण बघितलं अजूनही 15 ते 20 धावसंख्येची नक्कीच गरज असेल. 16 धावसंख्या कुठेतरी कमकुवत पाहायला मिळते परंतु अजून मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं रुपेश जो आला 9व्या क्रमांकावरती आणि मोतीराम भोईर हे 2 फलंदाज अजूनही आहेत आणि अखेरचं षटक गोलंदाज करण सध्या तयार होत असताना. पुढची लढत RCC पेठच्या विरोधात स्वर्गीय मानव पाटील 11 संदप. दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करेन आपण नाणेफेकीसाठी या. करण ऑन साइडला वळवलाय. डीप मध्ये स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक अंतर कमी चेंडूने कापलं. अगदी आपण बघितलं तर सीमारेषेच्या आतमध्ये खूप चांगला झेल टिपला त्या ठिकाणी त्या क्षेत्ररक्षकाने. 8वा धक्का 16 धावसंख्येवरती.
यांच्या बॅटमधून आता षटकार आला. षटकाराने धावफलक जाऊन पोहोचलो पुढे, ते म्हणजेच 22 या आकड्यावरती. 4 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या पाहायला मिळते धावफलकावरती, ती म्हणजेच 22. करण पुन्हा एकदा तयार होईल समोरच्या एंडकडून. हा देखील बॅक ऑफ द लेंथ कॅप मध्ये हा चेंडू टप्पा घेतल्यानंतर क्षेत्ररक्षक येतो त्याच्या वाक्याच्या बाहेर. स्क्वेअर लेग सी मारेच्या पारा चौकार. कराने धावफलक जाऊन पोहोचलं पुढे, ते म्हणजेच आता 26 या आकड्यावरती. काउंटर अटॅक गिअर अपॉन बॅटिंग करीत असताना 4 जोन आता मोतीराम भोईर. अजूनही चेंडू 3 शिल्लक आहेत. तयार होत असताना करण उचलला हवेमध्ये हा चेंडू. लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक वेगाने आतमध्ये येत असताना योगेश त्या ठिकाणी त्यांच्या हाताला ब्रश होणार चेंडू मात्र नक्कीच खाली पडतो. कॅच ड्रॉप झाली आणि या मिळत्या चेंडूवरती 2 धावा. दुहेरी धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचले पुढे, ते म्हणजेच 28 या आकड्यावरती. 28 रन्स. खूप वेगाने धावत आले होते लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक योगेश, जे डीप मध्ये होते. कॅच घेण्याचा त्यांचा खूप चांगला प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी कॅच ड्रॉप झाली. दुहेरी धावसंख्या 28 वरती. धावसंख्या आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. ऑन साइडला वळवलाय, जसा चेंडू तसं उत्तर. हा देखील चेंडू सीमारेषा पार. 6 धावांकरता षटकार. देवा देवा. पुरचा तडाखा. 34 वरती धावसंख्या. करण ऑन साइडला उचलण्याचा प्रयत्न हा देखील होता, मिस झाले आणि अखेरचा चेंडू मात्र निर्धाव हाताळला. परंतु जे कामगिरी आपण बघू शकाल, अखेरच्या षटकामध्ये 18 धावसंख्या उभारण्यात आली आणि या धावसंख्येची गरज होती निशांत इलेव्हन जीजी स्पोर्ट्स वाकळणला. तर 34 ही धावसंख्या एकंदरीत पाहायला मिळते आणि आपण बघितलं तर ही फायटिंग टोटल नक्कीच आता पाहायला मिळेल निशांत इलेव्हन जीजी स्पोर्ट्स वाकळण या संघासाठी, कारण त्यांची गोलंदाजी देखील तितकीच धारदार आहे. दुसऱ्या बाजूने मी कौतुक करेन ज्या पद्धतीने पहिलं षटक राहिलं गोलंदाज ऋतिकचं. फक्त 3 धावसंख्येचं इकॉनॉमिकल आणि ज्यामध्ये 2 महत्वपूर्ण गडी ऋतिकने बाद केले होते. त्यानंतर वैभवचं कौतुक करेन. वैभवने देखील इकॉनॉमिकल फक्त 9 धावसंख्येचं षटक आणि ज्यामध्ये 3 गडी त्याने बाद केले. आणि त्यानंतर तेजसला आपण बघितलं, तेजसने 4 धावसंख्येचं षटक हाताळलं आणि 1 गडी त्याने देखील बाद केला, ज्यामध्ये एक रनआउटची विकेट देखील आपल्याला पाहायला मिळाली. अखेरचं षटक करणचं, ज्यामध्ये करणने 1 गडी बाद केला, परंतु ते षटक राहिलं 18 धावसंख्येचा आणि एकंदरीत 34 ही धावसंख्या धावफलकावरती निशांत इलेव्हन जीजी स्पोर्ट्स वाकळण संघाची. थँक्यू डीजे. आरसीसी पेठ आणि त्याचबरोबर स्वर्गीय मानव पाटील इलेव्हन संदर्भचे कॅप्टन आपण टॉस स्टेडियमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या आणि नाणेफिकेचा कौल आदरणीय श्री दिलीपजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात येईल. तर स्वप्नीलजी म्हात्रे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होत असताना प्रमुख आयोजक या स्पर्धेचे आणि आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. कॉइन स्पिन केला आणि हा नाणेफिकेचा कौल जिंकलाय, तो म्हणजेच स्वर्गीय मानव पाटील इलेव्हन संदर्भचे कॅप्टन रमेश पाटील यांनी. आरसीसी पेठ हा संघ पाहायला मिळेल रायगड विभागातील. आज मात्र नक्कीच कल्याण डोंबिवली विभागामध्ये ते दाखल झालेत. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. तर आपण सन्मान घेऊयात या ठिकाणी. मी इन्व्हाइट करेन आमच्या मुख्य व्यासपीठावरती निशांत इलेव्हन जीजी स्पोर्ट्स वाकळणचे पुरस्कर्ते आणि ग्रामीणच्या माध्यमातून आपण नक्कीच त्यांना चालता फिरता एटीएम असं संबोधतो.
राजू शेठ भोईर यांना मी विनंती करेन आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हावं. या स्पर्धेमध्ये आपलं पुनश्च एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तुर्तास थांबतो पाहत राही स्पर्धा. आदर्श क्रिकेट संघ पडलेगाव आयोजित आदर्श चषक 2021 हे दुसरं पर्व आणि या लढतीमध्ये लो स्कोरिंग मॅच नक्कीच आहे, परंतु दोन ताकदवान संघ लढवया वृत्तीने नेहमीच आपण बघितलं असेल वाकड्याला लढत असताना क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती काय घडेल काय बिघडेल ऐकूयात आपण ज्यांच्या शुभवाणीतून खेळाचे दुसरं सत्र. मॅन फ्रॉम बोपर विनोदजी पाटील सर यांचा आवाज. धन्यवाद. Everybody's hands up in the air and clap, 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 clap. त्यामागचं कारण जबरदस्त गोलंदाजी खिडकाळी संघाची राहिली. ओ फुल टॉच एंड ऑन साइडला स्विंग केलाय, चेंडूला पाडवलाय सीमारेषे बाहेर. पंचांचा इशारा येतो नो चेंडू, नो वर येतो षटकार. मिळतील 7 धावा आणि चेंडू सीमा पार A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. DJ Sandy in the mix. खराब चेंडू होता. आपण पाहिलं तर कमरेच्या वर फुल टॉस होता. आता मात्र कव्हरच्या दिशेने वॉट शॉट. काय जबरदस्त फटका बघा, आकर्षक आणि आक्रमक चौकार. आहे दिलदार मोठ्या मनाचा, नेता आहे तो गोरगरिबांचा. आहे दिलदार मोठ्या मनाचा, नेता आहे तो गोरगरिबांचा. आपल्या डोंबिवली शहरात पहिल्या सामन्यात महेश लवकर बाद झाला होता. आता मात्र पहिल्या सामन्यातलं अपयश या सामन्यामध्ये धुवून काढण्याचा प्रयत्न तो करतोय. स्लोअर वन चेंडू होता पण दिशेपासून भरकटले. हा वाईड येतोय. अशा प्रकारे या वाईडच्या आधाराने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय 12 धावा करायच्या आहेत. 35 म्हणजे अजूनही 23 धावांची गरज आहे. एक छोटीशी टोटल आहे, फारसा दबाव नाही खिडकाळी संघावर, कारण गोलंदाजांनी खरं तर वाखांची पूर्णपणे फलंदाजी कापून काढली. अक्षरशः 8 गडी गमावले वाखन संघ. या सामन्यात फक्त 34 धावा धावफलकावरती लावू शकला. हा चेंडू ऑन साइडला खेळतायत. पहिली धाव वेगाने घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे पण अत्यंत चपळ आणि चतुर क्षेत्ररक्षक म्हणून ज्याची ओळख आहे तो उमेश खूप वेगाने आला डीप मधून. फक्त एकच धाव मिळेल. फारशी घाई करण्याची गरजच नाही. खिडकाळे संघाला खरं तर फारसा दबाव नाहीये. जर मोठं लक्ष असतं तर नक्कीच इथे रिस्क घ्यायला हरकत नव्हती. पण ठाऊक आहे योगेशला महेशला आपल्याला फक्त 35 धावा करायच्या आहेत. हा चेंडू फक्त स्टिअर केलाय बॅकवर्ड पॉइंटला. डायरेक्ट किट देण्याचा प्रयत्न होता अक्षयचा, पण त्या ठिकाणी 1 धाव वेगाने पूर्ण होते आणि एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 14. अजून 21 धावांची गरज आहे. 4 चेंडूत 14 धावा आलेल्या आहेत. खूप चांगली भागीदारी मैदानावरती होताना. हा चेंडू ऑन साइडला पूल करताय. डीप मधून पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक उमेश येत आहेत. सिंगलने धावफलक पुढे सरकत आहे आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ती 15. फक्त 20 धावांची आता गरज आहे विजयासाठी. केतन ओव्हर द विकेट. हा चेंडू जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न होता ऑन साइडला पण वाईटचा इशारा येतो पंचांचा. या षटकात हा 3रा चेंडू अवांतर आहे. आधीच धावफलकावरती धावा फार कमी आहेत. पहिलं षटक चांगलं यायला हवं होतं. पहिल्या षटकाची
गरज होती चांगल्या षटकाची, पण तसं काही घडताना दिसत नाही. हा चेंडू इनसाइड आउटच्या माध्यमातून खेळत आहेत कव्हरच्या दिशेने. पहिली धाव वेगाने घेतली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्नही यशस्वीरित्या पूर्ण होतोय. आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय ती म्हणजे एकूण 18 धावा. स्वप्नील म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे. प्रतीक ठाकूर देखील येत आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. स्वप्नील म्हात्रे खरं तर उमराच्या फुलासारखे झालेले, दुर्मिळ, फार कमी आम्हाला दिसतात. शेड्यूल फार त्यांचं व्यस्त असतं, कामही असतात, जबाबदाऱ्या असतात, पण आणि अशी माहिती मिळाली आहे की त्यांना झोपायचा छंद आहे, पण तसं नाही. काल देखील घाटकोपरला ते होते आणि आज देखील साईडवर होते, त्यामुळे इथे उशिराने आले. हा गमतीचा भाग आहे. धावसंख्या 18 धावफलकावरती आणि आता करायच्या आहेत विजयासाठी आपण पाहिलं तर एकूण 17 धावा. 18 चेंडू 17 धावा. आकलन संघाला काहीतरी भव्य दिव्य, काहीतरी अफलातून करावं लागेल तरच हा विजय प्राप्त होईल. पण खेळकाळी संघ जी संधी त्यांच्या गोलंदाजाने निर्माण करून दिली या मैदानावरती विजयाची, त्या संधीचं सोनं नक्कीच खेळकाळी संघ करेल. हा चेंडू यावेळेस स्वीप करण्याचा प्रयत्न. जीत भोईरचा पहिला चेंडू यावेळेस डॉट येतोय. जीत भोईर पहिल्या सामन्यात मॅन ऑफ द मॅच होता, पण या सामन्यात रॉयल डकचा नक्कीच तो शिकार झाला. रिव्हर्स शॉट, त्याचा तो लाडका फटका. पण लाडका फटका ज्या प्रकारे लाडकी माणसं धोका देतात, कधी कधी लाडका फटकाही अशा प्रकारे धोका देऊन जातो. हा चेंडू समोर आहे. क्षेत्ररक्षक खूप मागे होते, जीत स्वतः गेले होते, पण त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण करतायत. आणि अशा प्रकारे धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय 20. कॉम्पिटी बॉक्समध्ये करण कान चांगली कामगिरी कालच्या दिवसापासून आपण त्यांना ऐकताय. यंदाच्या हंगामात खरं तर सुरुवातीला काही स्पर्धा झाल्या नाही, पण आगामी काळात काही स्पर्धा आपल्या भेटीसाठी येत आहेत. पॉईंटच्या दिशेने खेळत आहेत. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. स्कोरच्या भूमिकेत अक्षय खूप चांगली कामगिरी करतायत, खूप चांगली साथ. गतवर्षी तेजस आमच्या सोबत होते, पण तेजसने यंदा ही जबाबदारी अक्षयवर सोपवलेली आहे. स्वतः मात्र पिण्याच्या पाण्याची सोय ते करतायत. मंचावरती त्यांचं लक्ष आहे. सर्व पाहुण्यांचा सन्मान कशा प्रकारे होईल यावर देखील ही सर्व मंडळी लक्ष देते. भरपूर मोठी टीम आहे, नक्कीच या सर्वांचा नामोल्लेख आम्ही करूच. हा चेंडू हवेतून भिरकावलाय. टिपिकल योगेश खिळकाळे ब्रँडेड सिक्सर. हुक केलाय. क्षेत्ररक्षक जॅज करत होते, पण चेंडू सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा षटकार. दशक वर्ष दुसरा अत्यंत दिमागदार असं आयोजन आपल्या भेटीसाठी. हा चेंडू ड्राईव्ह केलाय. ऑफ साईडला खेळतायत. आधीचे 2 स्ट्रोक तुम्ही ऑन साईडला पाहिले. आणि अशा प्रकारे धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय ती म्हणजे 34 धावांची बरोबरी झालेली आहे. फक्त 1 पाऊल दूर विजयापासून हा खिडकाळे संघ नायक महेशने नक्कीच टॉस झाल्यानंतर कमेंट केली होती की वाकण संघ एक ताकदवर संघ आहे आपल्या विभागातला, आणि नक्कीच आम्ही प्रयत्न करू या संघाला पराभूत करण्यासाठी. आणि नक्कीच गोलंदाजांनी हा विजय नक्कीच मिळवून दिलेला असं मी म्हणेन, कारण एक छोट्याशा टोटलवरती या ताकदवर संघाला त्यांनी रोखलं. आणि सुरुवातीला इथे मात्र या 2 फलंदाजांनी हा सामना जिंकून दिलाय. नो लॉस ही धावसंख्या चेस केलेली आहे. वेल प्लेड गावदेवी खिडकाळे संघ. हा फार मोठा विजय आहे, आणि जो जो संघ वाकण संघाला पराभूत करतो तो विजय नेहमीच मोठा मानला गेलेला आहे. आणि अशा प्रकारे
प्रल्हाद पवार यांचा सन्मान या मंचावरती केला जाईल. दिलीप पाटील आमचे पडलेगावचे विद्यमान शाखा